नमस्कार. मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजचा आपल्या व्हिडिओचा विषय असा आहे की वय झाल्यानंतर आपल्याच लोकांकडून आपल्याला दुःख होतं आणि हे खरं आहे का? तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. काय होतं की जेव्हा आपण एकत्र राहतो, सून, मुलगा, नातू हे जेव्हा एकत्र आपण राहत असतो तेव्हा मुलगा आपल्याकडे दुर्लक्ष करतो, सुनीचं वागणं वेगळं पडतं आणि नातू जेव्हा आजी आजोबांना आउटडेटेड समजतात तेव्हा मात्र ते दुःख त्यांच्या वाट्याला येत असतं. बघा काय होतं की जेव्हा तुमचं वय होतं, तुमचं वय 70 पार केल्यानंतर 75 पार केल्यानंतरचं वय, जेव्हा तुमचं हातपाय थरथर करायला लागतात, तुम्हाला व्यवस्थित काम नाही करता येत, तुमचं एखादं धरलेलं भांडं हात थरथर करत असल्यामुळे किंवा तुम्हाला असलेल्या शारीरिक आजारामुळे एखाद्या वेळेला काही वस्तू पडतात किंवा काही गोष्टीचा नुकसान होतं आणि मग अशा वेळेला चिडून मुलगा, सून किंवा नातूसुद्धा असं म्हणतो की आई कशाला मध्ये मध्ये करते, जा ना, बस ना एका जाग्यावर. किंवा मुलगा वडिलांना म्हणतो की कशाला बाबा तुम्ही हे करता, तुम्ही बसा ना एका जाग्यावर. बघा काय होतं, बोलण्यात सुद्धा फरक असतो. जेव्हा हेच गोष्ट प्रेमाने बोलल्या जाते तेव्हा त्या व्यक्तीला एक आत्मिक समाधान असतं की हे जे बोलत आहे ते माझ्या काळजीमुळे बोलत आहे, हे जे बोलत आहे ते त्यांना माझ्याविषयी असणाऱ्या प्रेमापोटी बोलत आहे, हे जे बोलत आहे ते माझ्याच भल्यासाठी बोलत आहे. परंतु जेव्हा त्या बोलण्यात एक प्रकारचा राग, द्वेष किंवा काही नाही काम झालं आहे अशा प्रकारचं जेव्हा एक टोन असतो त्या शब्दाला, तेव्हा मात्र त्या आईच्या, त्या वडिलांच्या आणि जे काही कोणी तुमच्या घरात वृद्ध व्यक्ती असेल त्यांच्या मनाला एक टोचणी पडते. बघा तुम्ही काय होतं, तुम्ही लहान असताना एखाद्या वेळेला तुमच्या हातून जर काही पडलं, काही नुकसान झालं तर तुम्हाला आई वडील किंवा कोणीही जे घरातले असतात लगेच तोडून बोलले का? लगेच तुम्हाला रागवले का? नाही ना. कारण असं म्हटलं जातं की वृद्ध अवस्था ही लहान मुलासारखी असते आणि त्यात काही अंश ते खरेही असते. कारण काय असतं की काही गोष्टी परावलंबी होतात. एखाद्या वेळेला मी असं म्हणेन, मी असं सजेस्ट करेल की होता होईस्तो जेव्हा तुम्ही तुमच्याच्याने तुम्ही परावलंबी तुम्ही राहू नये यासाठी प्रयत्न करा. आर्थिक असो, मानसिक असो, भावनिक असो आणि शारीरिक सुद्धा असो, की ज्या काही गोष्टी आहेत तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने त्या गोष्टी तुम्ही करायला पाहिजे. त्या गोष्टी तुम्ही तुमचे आरोग्य सांभाळायला पाहिजे. परंतु काय होतं की होतं परावलंबी कधी-कधी, होती कुठले आजार. तर मग अशा वेळेला काय होतं की आजारपण आलं, काही आलं तर दुसऱ्यांच्या स्वाधीन होतं जीवन आणि त्यांच्याच हातात आपण जावं लागतं की त्यांनीच आपलं आपलं करतात मग किंवा त्यांना करावं लागतं आणि मग एक प्रकारची आपल्या ह्याच्यात कमीपणाची भावना किंवा नकारात्मक भावना किंवा स्वतःला एक दोष देतो आपण की नाही असं नाही व्हायला पाहिजे अशा पद्धतीने. परंतु जे होणारी घटना आहे किंवा काही आहे ते होऊन गेल, परंतु प्रयत्न मात्र निश्चितच आपल्या हातात आहे. मला हे सांगायचं आहे की जे मुलं आहेत त्या मुलांना हे सांगायचं आहे की तुम्ही अशा प्रकारची वागणूक तुमच्या पालकांना देऊ नका. त्यांनी तुमच्यासाठी भरपूर काही केलेलं आहे. कोणता सण असेल त्यांनी स्वतःसाठी कपडे घेतले नाही, तुमच्यासाठी कपडे घेतले. त्या कुठलं कुठे फिरायला गेले नसेल, पण तुम्ही जेव्हा शाळेत असताना तुमची जर कुठे ट्रीप निघाली तर तुम्हाला
निरुत्साही होऊ नये किंवा तुमच्या आनंदावर विरजण पडू नये. सगळे मित्र गेले आणि तुम्ही नाही गेला तर त्यांनी त्या याच्यातून खर्चातून खर्च करून सुद्धा तुम्हाला ती त्या ट्रिपला पाठवतात किंवा तुम्हाला कुठल्याही वया असो, पुस्तक असो, काही असो, तुम्हाला खर्च लावला, बरोबर ना? मग त्यांच्या प्रती तुमचंही काही कर्तव्य आहे. बघा काय होतं की जेव्हा आपण लहान पालक लोक मुलाला लहानाचं मोठं करतात तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर एक उद्दिष्ट असतं की माझा मुलगा मोठा होईल, माझी मुलगी मोठी होईल, ती साहेब बनेल किंवा ती शिक्षिका बनेल किंवा ती डॉक्टर बनेल, तुमचं जे काही उद्दिष्ट असेल ते बनेल. आणि मला म्हणल की साहेबाची आई, मला म्हणेन की डॉक्टरची आई, मला म्हणेन की इंजिनियरची आई, आणि मला तेव्हा प्राऊड फील होईल. ही भावना त्यांच्या मनात कुठेतरी असते. परंतु घडतं का असं? खूप कमी ठिकाणी असं घडतं. जसं मी ऑब्झर्व केलं आहे तर असं खूप कमी ठिकाणी अशा प्रकारचं घडते की जिथे आई वडिलांना स्थान दिलं जातं. बऱ्याच ठिकाणी काय होतं की जेव्हा आई वडील शिक्षण देत असतात तुम्हाला, ते कुठेतरी शिक्षणाच्या बाबतीत मागे असतात. आणि मी चांगले म्हणजे ज्यांच्याकडे पैसा भरपूर आहे त्यांच्याविषयी बोलत नाही, तर मी जे मध्यमवर्गीय कुटुंब आहे त्यांच्याविषयी बोलत आहे. मग काय होतं की त्यांच्या डोळ्यासमोर उद्दिष्ट असते की माझ्या मुलाने शिक्षण घ्यावं, माझा मुलगा पुढे जावा किंवा तो त्याच्या पायावर उभा राहावा, हे त्यांच्या डोळ्यासमोर उद्दिष्ट असतं. परंतु जेव्हा तुम्ही कॅपेबल होता, जेव्हा तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहता, तेव्हा मात्र ह्या गोष्टी तुम्ही साफ विसरून जाता. तुम्हाला एखाद्या मेट्रो सिटीमध्ये नोकरी लागते किंवा तुम्ही त्याच गावात कुठेतरी जॉब करता, मोठं शहर असेल तर तिथेच तुम्ही जॉब करता, तेव्हा तुम्हाला तुमच्या आईवडिलांची लाज वाटते. बऱ्याच ठिकाणचं असं ऑब्झर्व झालेलं आहे की अशिक्षित असतात, खेड्यातलं राहणीमान असते, आणि मग तुमची सून असो, तुमचा मुलगा असो, तुमची नातू असो, हे तुम्हाला तुमच्याविषयी एक प्रकारची त्यांच्या मनात असते की त्यांना लाज वाटायला लागते की माझ्या मित्रांसमोर, माझ्या मैत्रिणीसमोर, नातवाला वाटते की माझ्या मित्रांसमोर की मला कमीपणा येईल किंवा मला हसतील. परंतु असं होत नाही. तुम्हाला जे बनवलं, तुम्हाला कॅपेबल बनवलं, तुम्हाला त्यांनी स्वतःच्या पायावर उभं केलं, त्यांनी तुम्हाला त्या उंचीपर्यंत पोहोचवलं, त्यांचा वाटा हा महत्त्वाचाच वाटा आहे. तुम्ही मेहनत घेतली ह्यात कुठलीही शंका नाही, कारण तुम्ही अभ्यास केला, तुम्ही जिद्दीने त्या ठिकाणी पोचला, ह्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. परंतु प्रवृत्त करणं, तुम्हाला त्या तसे संस्कार देणं किंवा तुम्हाला त्या ठिकाणी पोचण्यास तुम्हाला प्रोत्साहित करणं आणि आर्थिक मदत करणं, किंवा मदत नाही म्हणणार मी, आर्थिक बळ तुमच्या पाठीशी लावणं, हे सुद्धा त्यांचं काम होतं. त्यांनी केलं, कामच म्हणते मी, त्यांचं कर्तव्यच होतं ते. परंतु तुमचं कर्तव्य काय आहे? आपल्या आईवडिलांची लाज वाटणे, आपल्या आईवडिलांचा कमीपणा वाटणे, किंवा आपले मित्र जेव्हा येतात तेव्हा आपल्या आईवडिलांना घालून पाडून बोलणे, असं बऱ्याच ठिकाणी होतं. आणि कृपया असं करू नका. कधीच कोणतेही मुलं असन, मित्र असन, कुणी मैत्रिणी असन, त्यांना सुद्धा आई वडील असतात आई वडील, आणि त्यांचे आई वडिलासारखंच तुम्हीच जर तुमच्या आई वडिलाला मान दिला तर तेही त्यांना मान देतात. आणि त्यांनाच नाही तर त्यांच्या नजरेत तुम्ही सुद्धा मोठे होता. तुम्ही त्यांना मोठं होण्यापेक्षा तुम्ही त्यांच्या नजरेत तुम्ही सुद्धा मोठे होतात, हे लक्षात घ्या. कारण कोणत्याही मुलाला त्यांच्या आई वडिलांचा अपमान झालेला कोणालाही सहन होत नाही, आणि हे चांगलंही वाटत नाही, हे संस्कारही वाटत नाही. मला तरी नाही वाटत की असं कुठल्या तुमचे मित्र आले त्यांना तुमच्या आई वडिलाची लाज वाटेल. कळून समजूनच घेतील. कारण काय आहे की ज्या परिस्थितीतून ते आलेले आहे, ज्या परिस्थितीतून ते इथपर्यंत आलेले आहे, ज्या म्हणजे खेड्यातून आलेले आहे, किंवा जे त्यांचं राहणीमान आहे
त्या राहणीमानाला कधीही तुम्ही अपमान समजू नका. कारण काय आहे की ते त्यांचं राहणीमान आहे आणि त्याच्यातूनच तुम्हाला घडवलेलं आहे. त्यांनी संस्कार दिलेले आहे आणि म्हणून अशा वेळेला तुम्ही त्यांच्या कमीपणा न करता, त्यांना न बोलता किंवा त्यांच्याशी उद्धटपणे न वागता. आजकालची नातू काय, जे नातू असते काही बऱ्याच ठिकाणचे पाहण्यात येते, ए आजी चूप राहणं, ओ आजोबा बोलू नका ना, तुम्ही काहीही पण बोलता, तुम्हाला नाही कळत. हे जे बोलता ना तुम्ही, हे त्यांच्या मनात कुठेतरी दुःख देतं, कुठेतरी त्यांना त्रास होतो. नाही हे कळत असेल त्यांना, पण त्यांना सांगा, समजव. त्या गोष्टी ते समजतात. ज्या गोष्टी तुम्हाला त्यांच्याकडून हे आहे, तुम्हाला नाही करावंसं वाटत त्यांनी, तर त्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित समजावून सांगा, व्यवस्थित बोला तुम्ही आणि प्रेमाने बोला. ते नक्कीच तुमचं समजून घेतील. दुसरी गोष्ट काय होते की घरात त्यांना एक प्रकारचा अलिप्तपणा येतो. घरात सगळेच असतात, मुलगा आहे, सून आहे, नातू आहे, पण तरीही एक प्रकारचा एकटेपणा त्यांच्यात येतो. हा एकटेपणा कुठून येतो माहिती आहे का? काय होतं की सगळेजण जरी घरात असले तरी त्यांच्याशी मन मोकळं बोलायला कोणीही नसतं, त्यांचे विचार ऐकायला कोणी नसतं. त्यांनाही भावना आहे, त्यांनाही मन आहे, तेही त्यांचं मन कुठेतरी प्रकट करण्याची त्यांचीसुद्धा इच्छा असते. त्यांनाही बोलून दाखवावं असं वाटतं, काही गोष्टी सांगाव्याशा वाटतात. परंतु काय होतं की प्रत्येक वेळेस तुम्ही टोकत गेला तर काय ते बोलणं टाकून देतात, बोलत नाही ते. आणि मग ते स्वतःच्याच मनात कुढत बसतात. स्वतः आत जे शब्द आहे की हे शब्द जर आपण बोललं, त्यांना माहिती पडते की वारंवार टोकत गेलं की आता हे बोलायला नको, हे माहीत पडते. आणि मग त्यांच्यात एक अलिप्तपणा येतात, ते बोलतच नाही, बोलणं सोडून देतात आणि एक प्रकारचं अलिप्त, घरात सगळे असून एकटे पडल्यासारखे ते पडतात. तर मला तुम्हालाही सांगायचं आहे की जेव्हा असं असतं तेव्हा तुम्ही बाहेर जा, मंदिरात जा, तुमची समवयस्क लोकांशी भेटा आणि त्यांच्याशी तुमचं मन मोकळं करण्याचा प्रयत्न करा. बोला बोला तुम्ही. त्यामुळे काय होईल की जे तुमच्या मनावर जो ताण आहे तो ताण कमी होईल. आणखी एक गोष्ट जी तुम्हाला त्रास देते, वृद्धावस्थेत सुद्धा त्रास देते, ते म्हणजे तुमची भाऊ बहीण. आता यांचं काय होते बहिणीचं की त्यांची सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतात, फक्त त्यांचं प्रॉपर्टीसाठी असतं की आता आईची बाबाची तब्येत कशी आहे याची जास्त विचारपूस न करता, ते मला किती भेटेल, मला किती हे होईल, माझ्या नावावर कसं येईल, मला कमी दिलं का, मला जास्त दिलं का. आणि ह्यामुळे एक प्रकारचा त्या व्यक्तींना, तुमच्या घरात जे वृद्ध आई वडील आहेत त्यांच्या मनात एक प्रकारची भावना, दुःख होतं की तुम्ही फक्त त्यांचा पैशाचाच विचार करता, तुम्ही त्यांच्या फक्त शेतीचाच विचार करता का, तुम्ही त्यांच्या प्रॉपर्टीचाच विचार करता का. तुम्ही त्यांच्याशी बोला, बसा. ते गेल्यानंतर काय आहे ते तुम्हाला मिळणारच आहे. पण बऱ्याच ठिकाणी भाऊ बहीण हे हिश्शा वाटणीसाठी भांडण होणं, आईवडिलांशी व्यवस्थित न बोलणं, फक्त त्यांच्या प्रॉपर्टीवर नजर असणं, ह्याच गोष्टी बऱ्याच ठिकाणी दिसतात. आता मला बोलता बोलता एक आठवलं की एक व्हिडिओ बघितला होता मी. त्यात त्या व्यक्ती जिच्याशी भांडण होत आहे, तर ती व्यक्ती, त्या बहीण, तिचे मिस्टर वारल्यानंतर ती त्या घरात राहत होती आणि जोपर्यंत तिच्याच्याने होत होतं तोपर्यंत तिने केलं असं ती सांगत होती. तिचे मिस्टर वारले त्यानंतर तिनं घराला, तिच्याच्यानं जोपर्यंत होत होती, ताकद होती, तोपर्यंत तिने त्या घराला मदत केली, काम केलं, सगळं काही केलं. परंतु जेव्हा तिच्याच्याने होत नव्हतं, तिचा पाय मोडला, तेव्हा ती खुर्ची घेऊन ती चालत आहे. कोणीतरी एक व्हिडिओ काढला आणि तो याच्यावर टाकला, आपल्या
आणि मग एका समाजसेविकेने तिला येऊन वृद्धाश्रमात दाखल करून घेतलं. आणि तेव्हा ती सांगत होती की मला जेवायला देत नाही, आणि जेवायला जरी देत असेल तरी मला खूप बोलतात, मला खूप भांडतात, माझे कपडे तिच्याच्याने पायाने होत नाही, माझे कपडे तसेच टाकून देतात, आणि माझं माझं मी करते. आणि त्या जी समाजसेविका होती त्या ठिकाणी आलेली तिच्यासोबत सुद्धा त्या घरातले लोक भांडत होते. तिचा सख्खा भाऊ त्या बाईचा, जोपर्यंत तिच्याच्याने होते तोपर्यंत तिने केलं, परंतु जेव्हा होत नव्हतं तिच्याच्याने तेव्हा मात्र तिने तिला वाईट वागणूक दिली. अशा आपल्या घरात सुद्धा असू शकतात, की तुमची आत्या आहे, तुमची मोठी बहीण आहे, कधी कधी एखाद्या वेळेला होऊ शकतं की काही कारणाने तुमच्याकडे ती राहत आहे, तर त्यांचं सुद्धा मन जपणं, त्यांना सुद्धा व्यवस्थित वागणूक देणं हे सुद्धा आपलं कर्तव्य असतं. आणि ते कर्तव्यसुद्धा तुम्ही पार पाडायला पाहिजे असं मला वाटतं. त्यांनी त्यांचं आयुष्य खर्ची घातलं ना, जोपर्यंत त्यांच्याच्याने होत होतं, जोपर्यंत त्यांच्यात ताकद होती. बघा, असं एक आणखी एक उदाहरण आहे आमच्या जवळच नातेवाईकाचं, की त्या आत्या त्यांच्या घरी राहायच्या, खूप कष्टाळू, खूप कष्ट केले त्यांनी. परंतु जेव्हा त्यांचं होत नव्हतं, दैव त्यांचं चांगलं की त्या 4-8 दिवस आजारी पडल्या आणि गेल्या. तेव्हा 4-8 दिवससुद्धा त्यांचं व्यवस्थित केल्या गेलं नाही, हे मी माझ्या नजरेनं पाहिलं. पण असं घरातली जी व्यक्ती असते जी तुमच्या आधाराने राहण्याचा प्रयत्न करते, जेव्हा बाहेर कुठे आधार दिसत नाही. आता असं होत नाही, आता बरेच ठिकाणी आता बऱ्याच सुधारणा झाल्या, परंतु पूर्वी काय व्हायचं की पूर्वीची लोकांना तेवढी हिंमत नव्हती, आणि मग ते कोणाचा तरी आधार घेत होते आणि आधाराने राहण्याचा, जगण्याचा, जीवन जगण्याचा प्रयत्न करत होते. तर मग त्या वारल्यानंतर त्यांचं काहीही त्यांनी केलं नाही, की ते आमच्या कुळातल्याच नाही, आम्ही काय करायचं. तर अशा पद्धतीने सुद्धा काही लोकांचं जीवन असतं. आपल्या घरात जे कोणी राहत असेल त्यांचा सन्मान करणे, तुमची आई असो, वडील असो, किंवा इतर कोणी असो, त्यांचा सन्मान आणि वागणूक देणे हे सुद्धा मुलांचं कर्तव्य आहे असं मला वाटतं. बघा, तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा, आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. खूप खूप